शिनोळी खुर्द येथे जिल्हा आणि तालुकास्तरीय काव्य गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रेरणेने स्पर्धेचं आयोजन, विजेत्या विद्यार्थ्यांचा आकर्षक गौरवचिन्ह, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान। चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं आणि माजी शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रेरणेतून आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय आणि चंदगड तालुकास्तरीय काव्यगायन स्पर्धा 2025चा पारितोषिक वितरण सोहळा शिनोळी खुर्द इथं दिमाखात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली। सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते पार पडले। अध्यक्षस्थान तालुका संघाचे मॅनेजर SY पाटील यांनी भूषवले। प्रास्ताविकात MN शिवणगेकर यांनी अध्यापक संघाच्या उपक्रमांचा आढावा घेतला। अध्यक्ष मोहन पाटील आणि मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात। विद्यार्थ्यांच्या काव्य गायनातून सर्जनशीलतेचा नवा वाव देत चंदगड मराठी अध्यापक संघाने संपूर्ण राज्यात नवा पायंडा पाडलाय। जिल्हास्तरीय काव्यगायन स्पर्धेत मुदाळ येथील हर्षिता संग्राम निकम प्रथम, शिनोळी बुद्रुक येथील देवयानी तानाजी पाटील द्वितीय, कोल्हापूरच्या कीर्ती सदाशिव अवधी तृतीय, जानवी निवास पाटील चौथी, तर हेरवाड येथील पूर्वा श्रीकांत वाघे 5व्या क्रमांकावर आले। स्वराली जोंगे, श्रेणिक सुतार, सिद्धिका मुल्लानी आणि आराध्या मोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले। तालुकास्तरीय स्पर्धेत राजगोळी येथील शैलजा कल्लप्पा पाटीलने प्रथम, चंदगडच्या समिधा सुनील खोचरेने द्वितीय, नागनवाडीच्या प्रज्ञा परशुराम सुतारने तृतीय, तुर्केवाडीच्या राजकुमार मनोहर सोनारने चौथा, तर अमरोळीच्या प्रियंका मोहन नांदवडेकरने 5वा क्रमांक पटकावला। स्वराज सदाशिव पाटील आणि चैत्राली विठ्ठल पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले। हर्षिता निकम हिने अनामवीरा ही काव्यरचना मधुर स्वरात सादर केली, तर देवयानी पाटील हिने धरलेल्या पंढरीचा चोर हा अभंग गायला। विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक गौरवचिन्ह, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या सोहळ्याला सोलापूर मराठी अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र आसबे, जिल्हा संपर्क प्रमुख समाधान घाडगे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव BD तुडियेकर, कोलिकचे मुख्याध्यापक गुलाब पाटील, अमरोळीचे मुख्याध्यापक VK फगरे, शिनोळी बुद्रुक विद्यालयाचे मुख्याध्यापक NT भाटे, खजिनदार VL सुतार, SP पाटील, प्राध्यापक मासाळ यांच्यासह अनेक शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक आणि अध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। रवी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं, तर राघवेंद्र इनामदार यांनी आभार मानले। हा काव्य गुणांचा सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवा वाव देणारा ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।